येतोय हे ऐकून त्याला एसी मध्येही घाम फुटला. त्याने समोरची स्क्रीन बघितली आणि त्याच्यावरती नंबर पाहिला तर तो नंबर 0000 असा होता. त्याने पटकन फोन कट केला आणि त्याच्या सराकडे गेला. पण सरांनी त्याला दिलेली माहिती ऐकून तो हादरून गेला. सर म्हणाले, तू ज्या जागेवर काम करतोस तिथे काही वर्षापूर्वी एक मुलाने आत्महत्या केली होती. त्याचं नाव विजय होतं आणि तो डेस्क नंबर 66 वर बसायचा. प्रेम प्रकरणाच्या टेन्शनमध्ये त्यांनी एका रात्री स्वतःला तिथेच संपवलं होतं आणि ऑफिस मधल्या काही लोकांनी त्याची आत्मा रात्री इथे फिरतानाही बघितलेली आहे. हे सगळं ऐकून राहुलच्या अंगावर काटाच आला. त्याच्या लक्षात आलं की त्यांनी रात्री जी सावली बघितली होती ती अजून कोणी नाही, ती विजयचीच आत्मा होती. आणि मगाशी त्याला जो कॉल आला होता तो येतोय याचा अर्थ काय आहे हेही त्याला समजलं. सकाळचे 6 वाजले आणि राहुलची शिफ्ट संपली. तो घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा तो लिफ्टमध्ये एकटाच होता. लिफ्टचा दरवाजा बंद होत असताना त्याने ऑफिसकडे सहजच बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण डेस्क नंबर 66 वर कोणीतरी बसलेलं होतं. तो अजून कोणी नाही, तो विजयच होता. आणि विजय राहुलकडे हसत बघून म्हणाला, तू पुन्हा येशील. हा सर्व प्रकार राहुल सोबत घडल्यावर तो खूप आजारी पडला आणि 10-12 दिवस घरातून बाहेरच नाही निघाला आणि त्याने नाईट शिफ्टचा जॉब हा सोडून दिला. तर जाता जाता मित्रांनो फक्त एवढंच सांगेल, तुम्हीही नाईट शिफ्टमध्ये कुठल्याही कॉल सेंटरमध्ये काम करत असाल तर त्या गोष्टीला हसी मजाक मध्ये घेऊ नका. त्या गोष्टीला सिरियसपणे घ्या. कारण काय माहिती पुढचा अनुभव तुमच्या सोबतही घडू शकतो. आणि अशाच रिअल हॉरर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.